हॅलो, या सेशन मध्ये स्वागत आहे। या सत्रात वेळ गेजचा उपयोग करून वेळच्या आकाराच्या परीक्षणाबाबत आपण शिकणार आहात। हे मॉड्यूल पूर्ण करताना आपण ज्या उद्देशांना मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत ती अशा प्रकारे आहेत। वेळच्या निरीक्षणासाठी वेळ गेजचा उपयोग, फिलेट वेळ प्रोफाइलचा बहिर्वक्र अंतर्वक्र तपासणे, वेळच्या लेगची लांबी आणि थ्रोटची जाडी मोजणे। हे मॉड्यूल वेळच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी दृश्य वेल्डिंग निरीक्षणात जास्त वारंवारतेने वापरल्या जाणाऱ्या काही गेजचे सर्वेक्षण करेल। चुकीचा आकार आणि रूपरेखा हे दोष आहेत। वेळचा आणि लगतचा 25 mm भागाचा पृष्ठभाग स्वच्छ आणि कोरडा करा। तेल, पाणी किंवा अधिक स्लेज किंवा इतर गोष्टी ज्या वेळ गेजला अडथळा आणू शकतील त्यापासून तो मुक्त करा। फिलेट वेल्ड लेगची लांबी जॉइंट रूट ते फिलेट वेल्डच्या टो मधील अंतर आहे। फिलेट वेल्ड आकार मोजण्यासाठी अनेक प्रकारचे गेजेस वापरतात। ऑटोमॅटिक वेल्ड साइज AWS गेज वापरून फिलेट वेल्डच्या लेगची लांबी मोजणे। फिलेट वेल्ड गेज हे वापरायला सगळ्यात सोपे असलेल्या गेज मधील एक आहे आणि फिलेट लेग साइजसाठी वेळ तपासण्यासाठी सहाय्यक आहे। अशा प्रकारच्या गेजमध्ये साधारणतः 7 किंवा जास्त पाती किंवा तुकडे असतात। लेगची लांबी तपासण्यासाठी आपल्याला फिलेट वेल्ड गेजची पात निवडावी लागेल जी आपल्याला आवश्यक अशा आकाराची असेल आणि त्याला वेल्डच्या समोर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ठेवा। जर गेज आणि वेल्डच्या टो मध्ये अंतर असेल तर ते कमी आकाराचे वेल्ड आहे। कॅम टाइप मास्टर गेज, फिलेट वेल्ड लेगची लांबी मोजण्यासाठी व्यापक रूपात वापरल्या जाणाऱ्या स्टेनलेस स्टील गेजचा हा एक प्रकार आहे। फिलेट वेल्डचा लेग साइज गेजच्या ग्रॅज्युएटेड स्केलवर पाहिला जातो। हे माप फिलेट वेल्डचा लेग साइज आहे। वेल्डचा सुरुवातीचा बिंदू ते वेल्डचा बाहेरील पृष्ठभागापर्यंत सगळ्यात कमी अंतर म्हणजे थ्रोट। आता मल्टीपर्पज कॅम टाइप गेजवर मीटर स्लाइड वापरून फिलेट वेल्ड थ्रोटचा वास्तविक आकार मोजूया। स्लाइडला पूर्णपणे पसरवा आणि त्याचे टोक वेल्डच्या बाहेरच्या बाजूला ठेवा। गेजला तोपर्यंत खाली करा जोपर्यंत ते दोन्ही प्लेट्सच्या पृष्ठभागांना समान रूपात स्पर्श करत नाहीत। मग स्केलवरून वास्तविक थ्रोट साइज स्केलवर वाचा। बहिर्वक्रता, बहिर्वक्र फिलेट वेल्डच्या बाहेरील पृष्ठभागापासूनचे कमाल अंतर आणि वेल्ड टोना जोडणाऱ्या लाईनला लंब असते। जेव्हा बहिर्वक्रता जास्त असते तेव्हा वेल्ड टोवर तयार झालेल्या नोचमुळे टो क्रॅक होऊ शकते। Measurement of convex fillet weld size using a WS weld gauge. फिलेट वेल्ड जॉइंटच्या उभ्या प्लेटच्या समोर गेज ठेवा। फिलेट वेल्ड जॉइंटच्या उभ्या आणि पायाच्या दोन्ही प्लेटला 45 अंशाच्या बाजू स्पर्श करतील याची खात्री करा। पॉइंटरला वेल्डच्या पृष्ठभागावर टेकवून ठेवा। स्लाइड मार्क बरोबर जुळणारे ग्रॅज्युएटेड स्केलवरील माप पहा। वेल्डच्या सुदृढीकरणाच्या स्वीकार्य आकार शोधण्यासाठी माप रेकॉर्ड करा। आंतरवक्रता, आंतरवक्र फिलेट वेल्डच्या बाहेरील पृष्ठभागापासूनचे कमाल अंतर जे वेल्ड टोजना जोडणाऱ्या लाईनला लंब असते। ही एक समस्या आहे की जेव्हा याच्यामुळे वेल्ड जितके व्हायला पाहिजे त्यापेक्षा छोटे होते। Measurement of concave fillet weld size using a WS weld gauge. फिलेट वेल्ड जॉइंटच्या उभ्या प्लेटच्या समोर गेज ठेवा। फिलेट वेल्ड जॉइंटच्या उभ्या आणि आडव्या दोन्ही प्लेट्सला 45 अंशाच्या साइड स्पर्श करतील हे सुनिश्चित करा। आंतरवक्र वेल्डच्या पृष्ठभागावर पॉइंटर ठेवा। ग्रॅज्युएशन वरचे माप पहा आणि स्लाइड मार्कशी जुळवा। वेल्डच्या सुदृढीकरणाचा स्वीकार्य आकार शोधण्यासाठी माप रेकॉर्ड करा।
वेल्डचे रीइन्फोर्समेंट. एक ग्रूव्ह किंवा बट वेल्ड भरण्यासाठी आवश्यक अतिरिक्त वेल्ड सामुग्री आहे. हा वेल्डचाच भाग आहे जो आधार धातूच्या पृष्ठभागावर चिटकून जातो. जेव्हा हे अतिरिक्त मटेरियल खूप जास्त होते तेव्हा ही वेल्डच्या कडेला टोकदार बिंदू बनवू शकते, ज्याच्यामुळे उपयोग करताना दाब आणि भेगा निर्माण होऊ शकतात. AWS वेल्ड गेज वापरून वेल्डचे रीइन्फोर्समेंट मोजणे. ग्रूव्ह वेल्डचे रीइन्फोर्समेंट तपासण्यासाठी गेज ठेवा, ज्याने रीइन्फोर्समेंट गेजच्या लेग्स मध्ये होईल, आणि स्लाइड पॉइंटर तोपर्यंत बाहेर करा जोपर्यंत तो वेल्डच्या पृष्ठभागाला स्पर्श करत नाही. माप तपासा आणि त्यानुसार रेकॉर्ड करा. या मॉड्यूलमध्ये आपण शिकलो वेल्ड गेज वापरून वेल्ड्सचे डायमेन्शनल निरीक्षण, वेल्ड्सच्या निरीक्षणांसाठी वेल्ड गेजेसचा उपयोग, फिलेट वेल्ड प्रोफाइलचा बहिर्वक्र आंतरवक्र तपासणे, लेगची लांबी किंवा थ्रोटची जाडी किंवा आकार तपासणे, बट वेल्डेड जॉइंट्सवर रीइन्फोर्समेंट मोजणे. सत्राच्या समापनाची वेळ आली आहे. तुम्हाला सगळे कन्सेप्ट समजले असतील. भेटूया पुढच्या सत्रात.